प्रस्तावनामध्ये तुम्हाला माहिती दिली हो, तुम्ही लेट आला. आम्ही विचारतो की मीटिंग वरिष्ठ एक आम्ही दुसरी श्री जुन्नर सर शिवाई देवी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान जुन्नर माझं नाही जुन्या पद्धतीने मी माहिती दिलेली आहे सगळं. हे करत असताना या 2-3 दिवसाच्या काही घडामोडी घडल्या आणि आमची आज मीटिंग बाकी आज ठरली सुद्धा या प्रतिष्ठान. आता हे विषय हा आला 1-2 मीटिंग बरोबर 2 यात्रा. त्याच्यात आम्ही आनंद शेठच्या घरी आम्ही सगळे 5-6 जण बसलो. काही वेगळी चर्चा काल दुपारपासून गावामध्ये चर्चा वेगळ्या पद्धतीची चालली होती. त्याला अटक करण्यासाठी त्याला थांबवण्यासाठी काय गावाचा योग्य निर्णय घेण्यासाठी गैरप्रकार होऊ नये जाण्यासाठी त्यासाठी आज ही आमची मीटिंग होती. त्याच्यात ह्या सगळ्यांना बोलवलं आणि ह्या मीटिंगला धरून ह्या आलेल्या गावकऱ्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं. त्या यात्रेचा जो 350चा ग्रुप केला होता सगळ्यांना निमंत्रित केलं होतं. त्यासाठी आज इथे आणि हेच असताना कुठे आता मी पण बोललो अंबर शेटे होतो सगळ्यांनी ऐकलं सगळ्यांनी त्या दृष्टीने आपण तो निर्णय घेतलेला आहे कसं गावाच्या दृष्टीने की बा हे करत असताना सगळा हिशोब पारदर्शक घेतला जाईल. कुठे 1-2-2-3 असेल तोही निर्णय घेतला जाईल. काही सूचना फुटपागारांनी मांडल्या याला धरून आपण गावाच्या दृष्टीने जो आता 10-12 दिवसांनी बसायच्या मांडला दवंडी गावाला पूर्ण शहराद्वारे होईल. ही यात्रा कोणाची एकट्या दुकट्याची नाही. हा का तो का आला तो नको हा नको विषय राहणार नाही. आपण पाहता की यात्रा 2-3 हजार यात्रा राज्य सगळे चालतात. त्यामुळे या अगोदर देखील 2 वेळा मुदतवाढ दिली होती हिशोब देण्यासाठी. पाठीमागे तुम्ही उपोषणाला बसले यांनीच तुमचं उपोषण सोडलं होतं. तेव्हा देखील 10-15 दिवसाची मुदत मागितली होती. आज देखील पुन्हा तेच सांगतायत हे नेमकी मुदतवाढ कधी थांबणार आहे? 13 तारखेला ही शेवटची 13 तारखेला ती मीटिंग आहे. 13 तारखेला मी उपस्थित केलेला प्रश्न अति योग्य असतं योग्य आहे आणि त्यालाच मी उत्तर 13 किंवा 14 तारखेला साहेब शहराला बोलवण्यात येईल. सगळ्यांना बोलून त्या दृष्टीने हिशोब दिला जाईल आणि जे काय आहे जे घडत गेलं काय कागदपत्र आहे ठीक आहे मी कुठं चुकलं असं ते चुकलं असं त्यातला मध्यबिंदू काढला जाईल. कोणालाही म्हणजे जे आहे ते हिशोबा योग्य दिलं जाईल घेतलं जाईल. त्यामुळे काय कोणी मनामध्ये आणू नये. ठीक आहे फक्त 1 तारीख सांगा 13 की 14? आजच्या मीटिंग मधून बाहेर जाणार आहे 13 किंवा 14 13 किंवा 14 आणि 1 तारीख आता संध्याकाळी मी आहे ना थोडं आमच्या लोक काय होतं साहेब तिथं ते जागा बिगा बघून ते आमची ते आपल्या स्वयंभू कट्ट्यातर्फे शिवरात्रीची मोठी ती खिचडी असते ना 200-400 किलोची तर त्याला मंडप टाकणारच आहे. त्याच्यातच मग 1 दिवस आधी मंडप टाकून त्या हिशोबाने माझी तयारी पाठीमागं तुम्ही 10-15 दिवसाची मुदत मागितली होती त्यांचं उपोषण स्थगित केलं होतं. मग त्यावेळेस नेमकी काय झालं? सर त्यावेळेस मी हिशोब यांना थोडंसं दाखवलं तर यांची म्हणजे अनिल शेठला नाही दाखवलं बाकीच्या लोकांना. मग ते काहीतरी उणीव काढायचे मग मी इकडे जायचं मग ते काहीतरी बोलायचे मग हे असं चाललं होतं. आता हिशोबात त्या लोकांचं बी काही म्हणणं आलं का या लोकांच्याकडे बी काय चाललंय त्याच्यामुळे मी एकमत करायला थोडं लेट झालो आणि त्याच्यात मध्ये मग काय झालं इलेक्शन लागले हे झालं ते झालं त्या गोष्टी थोडं लेट होत गेला. म्हणजे 14 तारखेला जी बैठक होईल ती संयुक्तिक होईल संयुक्त होईल हो जुन्नर शहराची पूर्ण. येस सर तुम्हाला मी सगळ्यांना आमंत्रण आहे 14 तारखेला. दोघांना जे तुम्ही आता दर्शन सूचना बसवा सगळं फायनल करा. ऐका ना सगळं फायनल करा. दोघांची संयुक्तिक कमिटी तयार करा आणि ती गावासमोर जाहीर करा. म्हणजे मागचं सगळं कुठलं शिल्लक ठेवू नका. काय नक्की ना म्हणजे गावासमोर जाहीर करून गावाला मान्य पाहिजे ना ते ठरवतील ना गाव मान्य करायचं नाही करायचं. नाही काही गोष्टी कमी जास्त झाल्या तर ते ऍडजस्ट करा नाही तर सोडून द्यायचं. ते एकदम 100% कोणाचंच काही होत नाही या जगात. काही मनात पाळू नका. येस 100% तुम्ही जे म्हणता असं होत नाही. मी म्हटलं मी करतो पण तुम्ही म्हटलं फार एकदम 100 होत नाही असं जगात. तसं नाही होणार. हा आणि त्यावेळेला आपलं ती जी ट्रस्ट केलेली त्याची घटना वगैरे केलेली असेल ती गाव पुढे वाचून दाखव. नाही ट्रस्ट आपल्याला ललिश आहे या दोघांना थोडं बाजूला ठेवू यांच्या कटकटी वाटल्या ते आपण सगळ्यापासून तिथं गाव निर्णय घेईल. आपण गावाचे ते कोणाला व्हायचं असेल तर त्यांनी सांगा मला ते आपण करू ना ते पुढल्या वर्षापासून. आणि मागचं पेंडिंग मागचं पेंडिंग राहिलं तर यात्राच करू नका. बरं मागचं पेंडिंग राहणार असेल तर यात्राच करू नका. कशाला करतात क्लिअर करून टाकू आता तुम्ही जसं बोलताय की गावकीला सगळ्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे तसं आत्ताची जी कार्यकारिणी बनली आता तुम्ही अध्यक्ष झाले आम्हाला आनंद आहे. पण ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती. आता तुम्ही जसे अध्यक्ष झाले मला फ्लेक्स लागल्यानंतर समजलं की तुम्ही अध्यक्ष झाले आणि तुम्ही मग चौकात भेटल्यावर मी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. तोपर्यंत ना आधीची जी बॉडीवर जे होते आता समजा माझा मित्र सिद्धेश ढोले पाटील आहे
त्यांनाही माझी माहिती नव्हतं की तुम्ही अध्यक्ष झाले. फ्लेक्स लागल्यानंतर मी त्यांना फोन केला, बाबा असं असं घडलेलं आहे. की आधीच्या बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हतं की अंबर काका अध्यक्ष झालेले. तर मला असं वाटतं की ही सुरुवातीपासून का नाही तुम्ही केलं, की कार्यकारिणी ठरवताना आधीच का नाही गावकीला सांगितलं तुम्ही? आता साहेब ही कुठल्या कमिटीने अध्यक्ष निवडलंय मला? आता हे तुम्हीच उत्तर कुठल्या द्या. कमिटीने? 2 कमिटी आहेत. एक मिनिट नाही. शिवाई यात्रा कोण चालवतोय आजपर्यंत 25 वर्षात? कोण चालवतोय? ती शिवाई यात्रा. शंभूराजेची श्याम त्यांनी मला अध्यक्ष निवडलंय. तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ त्यांनी निवडलंय. ऐका बरोबर, त्यांनी निवडलंय ना मला, तर तुम्हाला त्यांनी विचारत घ्यायचं काय कारण नाही. त्याचं कारण असं आहे का 2026ला मी निवडून म्हणजे मला दिल्यावर मी आता मीटिंग बोलवणार आणि सगळ्यांना बोलवणार तिथे. आता मी नाही बोलत तर दोषी, त्यांना दोषी नाही ठरवता येणार. विषय असा होता हा. की त्यांनी आम्हाला सांगायचा संबंध नाही असं नाही म्हणता येणार. आपण जर गावकीचाच विषय बोलता आधीपासून, नाही. तर शिवाय त्यांनी यात्रा गावकीला कमिटी सांगायला आता लागत होतं. शहराची जी वर्गणी देतात ते पूर्ण नाही ना. जे कमिटी आहे का सहकारमध्ये जे दिलेली त्या लोकांमधले त्यांनी निवड केली. आता मी गावाला कळवलं नाही तर मी दोषी ना. मी गावाला कळवतोय ना. 14ची आत्ताच मोरे साहेबांनी विचारलं ना, ही मीटिंग गावासाठी बोलवली आपण, सगळ्यांना कळवलं. एकदम बरोबर रास्त आहे, पण ती त्यांनी निवडलेली आहे. आता एक तुम्ही सांगा, हा प्रश्न तुम्ही त्यांना का नाही विचारला? 2025 पासून चालू आहे कमिटीचं का तुम्ही बरखास्त करा, नवीन बनवा, यांच्या ताब्यात हे झालंय का विषय? आता सध्या हा हे म्हणजे चालू होते तर ते नाही तो झालं मान्य तुमचं म्हणणं, पण ही कमिटी आता ग्राह्य धरली जात नाही. येस नाही. मी जेव्हा शहर बोलवा अख्खा परवापासून सगळे आपले 14 पासून सगळं ग्राह्य धरलं जाईल. त्यावेळेस नाही बोलवलं तर आक्षेप घेणं एकदम योग्य आहे. बसू तुम्हाला अध्यक्ष केलं शिवाय यात्रेत श्याम खोत किंवा कोणत्या त्या ग्रुप आम्हाला बोलवलं का? आम्ही बी माझे अध्यक्ष होतो. त्यांना विचारा. रुपेश जगताप होता, सुरेश नानावती होता. आम्हाला बोलवलं का तुम्हाला अध्यक्ष ते करता? म्हणतात मी सगळ्यांना बोलवलं. नाही बोलवलं. त्यांना विचारा ना ते. नाही बोलवलं. विचारायचं सगळ्यांना. नाही, ही गोष्ट माझी नाही आहे ना, ती त्यांची आहे ना. टेलोरे सर विचारा. यावेळेस कोणाच्याही कानावर गेलं नाही की हा अध्यक्ष तुम्हाला अध्यक्ष केले. तुमचं म्हणणं हे आक्षेप तुम्ही त्यांना सांगा ना, तुम्ही त्यांच्या सांगा. आणि आमचं काय ठरलं होतं, शिवाय यात्रेला तो टाइम दे वर्गणी गोळा करायला. वर्गणी गोळा करायला महिनाभर 15 दिवस 10 दिवस त्याच्या व्यक्तीने टाइम दे, त्याच्यातला अध्यक्ष करायचं. माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला 25 वर्ष तुम्ही दिले वर्गणी 25,000 दिले किंवा 30,000 दिले, हे मला मान्य आहे. त्यावेळेस दिले तेव्हा मी नव्हतो. आता तुम्हाला अध्यक्ष करायचं तुम्ही टाइम देतच नव्हते. 20 वर्ष झाले. बरोबर. मग तुम्हाला अध्यक्ष केला कसं काय? बरोबर. आता त्याचं कारण सांगतो. आता त्याचं कारण सांगतो. 2001ला जेव्हा मी ही झाली शिवजयंती चालू झाली शिवराम, त्यावेळेस सगळ्यात जास्त पैसे देणारा मी. त्यावेळेसचा उपनगराध्यक्ष झालतो मी. दिनेश भैयाचं माझं इलेक्शन झालं, मी निवडून आलतो. 2002 आणि 3ला मी गावाची यात्रा चालू झाली म्हणून शीतल हॉटेलपासून सुंदरमपर्यंत लाईटिंग दिली ती. त्याच्यानंतर सुंदर ग्रुप हा त्याला जॉईन झाला. आता मुकेशनी जो ऑब्जेक्शन घेतलं ते एकदम योग्य आहे, पण तुम्ही काय होतं, तुमच्यासारखी कमजोर लोक मी आज बघितली. विनायक खोत झालते याचे अध्यक्ष शिवाय यात्रेचे, एक बी दिवस नव्हते आले. तुमचा कुठं विरोध आहे का? नोंदवलाय का? दाखव. माझ्याकडून नका बोलू कोणी, आहे का? त्याच्यानंतर 3 का 4 अध्यक्ष झाले, ते तिथं आलेलेच नाहीये. आकडमल साहेब झालते महिना का विरोध नोंदवला ना त्यावेळेस? का नाही? एकही दिवस नाही. हे कमिटीत आहे, एकही दिवस नाही. एकही दिवस नाही. हो साहेब, माझ्याकडे बरोबर आहे का चुकीचं आहे? काय बोलता तुम्ही? शब्द चुकीचं वापरू. साहेब बोला साहेब. हे बघा तुम्ही माणूस बोलतो. आता प्रत्येक वेळेस मोराडे अध्यक्ष होते, एकही दिवस ते जाऊ द्या. हे आणि यांचे शब्द आहे ट्रस्टींचे का तुमचे पादुका ठेवू आणि आम्ही करू यात्रा. होताना तुम्ही विजू शेट आहे तिथं, विचारून घ्या. का बोलले नाही तुम्ही? मग आता काय बोलत असं काय म्हणता तुम्ही? तेच चाललंय आता सगळं, तेच चाललंय आता. त्यावेळेस का नाही बोलले तुम्ही? आता जाऊ द्या बरं का, हा विषय इथं जाऊ द्या. आता हे जे आहे ना, इथून पुढे ह्या गोष्टी घडणार नाही साहेब. तो माझा ब्रीद आहे, घडणार नाही. आता त्या दोन्ही माणसांची सुद्धा मी घडणार नाही साहेब. माझं ब्रीद आहे.
ऐका, माझ्याकडून पॉलिसी होत नाही याचं बी कारण याला उत्तर देतो मी आज. या कमिटीला मी जिवंत केलं, यांनी मला स्टेजवर बोलवलेलं नाहीये. नाही त्यावेळेस ऐका, स्टेजवर नाही बोलवलं. 4 वर्ष मी रोज खाली बसून, बाळू शिंदेची दुकान होती बोराडींची, त्यांनी जायचं तिथून सगळं कार्यक्रम बघायचं आणि मी जायचं. आता काही गोष्टी ऑन कॅमेरा बोलतो. नंतर यांच्या आता बोललो ते नवरे होते का ते ज्यांना बोलवायचे तुम्ही स्टेजवर, ते कोण होते? पहिले असं ठरलं होतं का राजकारण्यांना बोलवायचं नाही. त्यावेळेस अंबरशेठ उपनगर अध्यक्ष होते ना, जाणून बुजून काय नाही बोलवायचं नाही. लोकांनी म्हटलं का राजकारण्यांना स्टेजवर बोलवायचं नाही, तेव्हापासून ते खाली राहिले. असं म्हणून मी नाराज होतो कमिटीवर. त्यावेळेस खरं सांगतो आमची मला विचारायचं होतं ते विचारलं की अध्यक्ष केलंय यांना, अंबरशेठला अध्यक्ष केले, 4 जण बोलावले, 4 जणांमध्ये अध्यक्ष केले. त्यांना बोला ना. गाव कुठं गेलं? ते कमिटीला आमच्याशी नाही, आम्ही कमिटीत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, गेले 25 वर्ष जुन्नर शहरामध्ये शिवादेवी यात्रा बनवली जाते. आपण इतर ठिकाणी आपण जर कधी पाहिलं, गावकीची यात्रा असेल, नारायणगाव घ्या, ओतूर घ्या, कुठे पण घ्या, खेडेगावातली जरी यात्रा असली तर त्या ठिकाणी संपूर्ण गावाला त्या ठिकाणी बोलवलं जातं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आम्ही गेले यात्रा चालू झाल्यापासून आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी सभासद आम्ही वर्गणी देतोची. परंतु जे 1 वर्ष कुलदीप बावळनी मला बोलवल्यानंतर नाना कळसकरांच्या दुकानासमोर त्या ठिकाणी विजू शेट त्यांच्या त्या ठिकाणी मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये विषय मांडल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला बोलून दिलं का, ते म्हणतं आमचं आता कमिटी मध्ये ठरले, गावाने तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही काय गावाचे सगळे हे झालं असला विषय नाही. गाव त्यावेळेला कमिटी जी होती त्यांनी त्या चुका करत गेल्या, त्या आतापर्यंत घडत गेलेल्या आहेत. त्यावेळेला चूक केली नसती तर आता ती घडली नसती. आता इथून पुढे गावची यात्रा कशी चांगली होईल याच्यासाठी आपण सगळ्या गावांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि आल्यानंतर ऐका ना, योग्य बोलले, हे जे चाललं होतं 15-20 वर्ष फक्त लिमिटेडच होतं. हा कशाला आला, तो कशाला, असं सांगायचं एवढं आहे. बरोबर बोलले तुम्ही. जसं आनंद शेठ म्हणले की जुन्नर शहरामध्ये 14 गणपती मंडळ आहे. 14 गणपती मंडळांचा विषय नाही, जे काही समाजाची कोणत्या जाती धर्माची लोक असू द्या, जो वर्गणी देतो त्या यात्रा कमिटीला त्याला अधिकार आहे विचारायचा आणि त्या ठिकाणी माहिती घ्यायचा अधिकार त्याला आहे. माझी इथं उपस्थित सगळ्यांनी विनंती, ज्यावेळेला आता 10 दिवसांनी 11 दिवसांनी ज्या वेळेला मीटिंग बोलत जाईल, जास्तीत जास्त लोकांनी तिथं यात्रा कशी चांगली होईल त्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि त्यातून कोणती लोक घ्यायची, राजकीय लोकांना बाजूला ठेवायचं की अजून काय करा, तिथं सगळ्यांमध्ये तिथं निर्णय घ्या, गावाने निर्णय घ्या. आणि यात्रा गावची कशी चांगली होईल याच्यासाठी प्रयत्न करा. गाव कसं एकोपा दिसं, याचा मेसेज शिवजन्मभूमीतून बाहेर कधी चांगला जाईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. या ठिकाणी सर्व व्यासपीठ आणि सर्व जमलेले या ठिकाणी जुन्नरकर, वर्गणीदार, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बंधू, या ठिकाणी सांगायचं झालं की जे आजपर्यंत घडले ते इथून पुढं घडू नये. आता अंबर काका अध्यक्ष असताना मी एक विनंती करतो अध्यक्ष महोदयांना की इथून पुढचं यात्रा झाल्यानंतर 10 दिवसाचा आतमध्ये जो अहवाल आहे तो इतर सगळ्या गावांना जे वर्गणीदार यांना सादरी करण्यात यावे. आणि हा गावचा पैसा आहे, देवीच्या नावाने एखादा भंडारा या ठिकाणी व्हावा ही आमची इच्छा आहे सर्वजणांची. बरोबर का? सगळ्यांची इच्छा आहे की भंडारा झाला पाहिजे. इथं साधे गणपती मंडळाचं गणपती मंडळ होतो तर सगळ्यांच्या वतीने मी हे तुम्हाला सांगतो की एक भंडारा झाला पाहिजे. इथून मागं नाही घडलं. सगळे आपले सहकारी मित्र आहे आणि हे जे आपण म्हणतोय 2 गट 1 गट, कुठलेही गट नाही. तुम्हाला सांगतो आम्ही पण म्हणजे सगळे बरोबरच मिळून काम केलेलं आहे. वर्गाने मागायला सुद्धा आम्ही सगळे बरोबर फिरलेलो आहे, उधाऱ्या गोळा करायला फिरलेलो आहे. कार्यक्रमासाठी प्रत्येकाने हे केलं. जसं मुकेश आत्ता बोलला, आम्ही माझे अध्यक्ष सगळे पळाले आहेत. सगळे तुम्ही ज्येष्ठ आहेत, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. तुम्ही असं ज्येष्ठ मार्गदर्शक राहा आणि आम्हाला यापुढे हे करा. जे आम्ही युवा तरुण आहे, आज तुमच्या हातात यात्रा, उद्या आमच्या हातात यात्रा येणार आहे. त्याच्यामध्ये पारदर्शकता या ठिकाणी राहिली पाहिजे. अहवाल हिशोब हे प्रत्येक ठिकाणी गेला पाहिजे. ही पारदर्शकता असेल तर मग प्रत्येक जण वर्गणी द्यायला का नाही म्हणणार. ठीक आहे, माझे हे शब्द होते. तुम्ही आता जे बोलले ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. तुम्ही 4 दिवस घेतलेत, हिशोब देणारे इट्स ओके. पण आम्ही आमच्या आयुष्यातली ऐन उमेदीची वर्ष यात्रा कमिटीसाठी दिली. ती काय आम्हाला लोक बोलू नाही द्या, आम्हाला आवड होती, आम्ही ती दिलेली आणि आम्हाला आनंद वाटतो हे करण्यात. रुपेश भाऊनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काम करायला तयार आहे. पण तुम्ही आम्हाला सांगा. आता तुम्ही सांगा म्हणजे आम्हाला घरी येऊन सांगणं हे तर योग्य नाही आहे.
पण इथून पुढे कोणत्या गोष्टी विश्वासात घेऊन सगळं करा. तेच आम्ही तुमच्या सोबत आहे आणि जे काय असेल ते लवकरात लवकर तुम्ही करून हा विषय मार्गी लावा. आणि गावात असा म्हणजे आत्ता जो विषय झाला तसा वाद हा झाला नाही पाहिजे, म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की आपल्या सगळ्यांना एकत्र राहायचं आहे आणि एकत्र यात्रा आपल्याला पुढे न्यायची आहे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. काय होतं सध्या बरं का एक गोष्ट सांगायची राहिली. आता सध्या ही आता समजा परदेशपुरीला भेटली, सराईपेठला भेटली. मग ऐका, या ठिकाणी सगळे गणपती मंडळ सगळे गाव आहे. आज जर धान्यवादाला जर अध्यक्ष झालं तर पुढचा अध्यक्ष पंचुमामधला पाहिजे. पंचुमामधला झालं तर शुक्रवारपेठे पाहिजे. सगळ्यांना संधी समान भेटली पाहिजे. हे माझं बरोबर आहे का नाही? सगळ्यांना समान संधी दिली पाहिजे. आणि हे गावचं प्रोत्साहन करताना त्याच्यामध्ये ठराव झाला पाहिजे. तो ठराव धर्मदायकपर्यंत गेला पाहिजे. सगळी स्टेटमेंट आजपर्यंत ती धर्मदायकपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कसं नियमितता जी होती ती नियमितता झाल्यानंतर सगळ्या गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात. कोणाला कुठं बोट दाखवण्याचा हे अधिकार राहणार नाही. मुकेश जसं म्हणलं ना तसं काम करणारी माणसं त्याच्यावरती घ्या. ज्याला समाजकार्याची आवड आहे अशी लोक तिथं घ्या. नुसतं आपलं फोटो काढायचं वेळ देणारी लोक घ्या. नुसते घ्यायचे ते 2 दिवस आम्ही आलो 2 मिनिटातून जबाबदारी घेणारे घ्या. झालं की फिनिश चर्चा. बोला. शिवाई देवी यात्रेच्या अनेक तक्रारी होत्या. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता पाठीमागच्या एका मिटिंगमध्ये की पाळण्याचे जे ठेके आहेत ते दिले जात नाही. सातत्यानं एकाच व्यक्तीला पाळण्याचा ठेका दिला जातो. ती पद्धत यावेळेस तुम्ही बदलणार ठीक आहे. शिवाजीदेवी यात्रा कमिटी 2001 सालापासून तर 2015 सालापर्यंत यांनी सोडून दिला विषय. यांनी आरोप केले माझ्या वडिलांवर, श्यामसिंग अर्जुनसिंग खोत ह्या नावाने ते असे पत्रकं गावामध्ये सोशल मीडियावर ह्यांनी पूर्णपणे व्हायरल केले. ह्याच्या आधी ह्यांनी हे बघा हे सोशल मीडियावर टाकलेल्याच हे व्हॉट्सअप ग्रुपला. आणि हे असं 19 आरोप केले होते मोरे साहेब आणि चेतन भाऊ, तुम्हाला आठवत असेल. पुढे तर माझं असं म्हणणं आहे का मग त्या 19 आरोपांचं काय झालं, मी मुद्दा उपस्थित करतो. म्हणजे हे फक्त आणि शिवाजीदेवी यात्रा कमिटी आणि शिवाजीदेवी सेवा संस्था जी 2015ला रजिस्टर झाली, म्हणजे रजिस्टर नंबर सही रजिस्टर झाली, तर त्याच्यात फक्त श्याम खोत हे एकटे माणूस आहे का? त्याच्याखाली उपाध्यक्ष आहे, त्याच्याखाली सेक्रेटरी आहे, त्याच्याकडं खजिनदार आहे आणि त्याच्याखाली संचालक आहे, पूर्ण बॉडी आहे. मग एकाच माणसाला टार्गेट का गेलं आजपर्यंत? ठीक आहे, 6 महिन्यापूर्वी यांनी जे काय हे केलं त्याच्यानंतर आपण त्याची उत्तर दिली, त्यांना मान्य झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे बाळू गाजरे, सुरेश भाऊ नानावटी इथंच उपस्थित आहे आपल्याकडं. ह्यांनी मला काय बोले सगळं बाकी सगळं ओके बोले, एवढंच फक्त 2 विषय ह्याची मला माहिती द्या. मी त्यांना माहिती दिली. सुरेश भाऊ इकडे आहे तुम्ही? नाही या कसं आहे ते गाव बसलोय म्हणजे सगळ्या गावासमोर आलं पाहिजे. मी ह्यांना ती माहिती दिली. ह्यांनी 2 माझ्याकडे बरोबर आहे 2 माझ्याकडे प्रश्न विचारले होते. मी त्या 2 प्रश्नांची उत्तरं ह्यांना लेखी दिली. त्या लेखी दिल्यानंतर सूरज भाऊ जे त्यांच्याबरोबर होते त्यांच्या बाईकमध्ये पहिल्या बाईकमध्ये, बाळू गाजरे हे होते, हे ह्यांना मान्य झालं. पण ते संपलं, ठीक आहे बोले, हा ओके, मग आता नवीन काहीतरी विषय काढायचा. मग माझं असं म्हणणं आहे की यात्रा जर गावाची बरोबर आहे ना, ही आपल्या पूर्ण जुन्नर शहराची यात्रा आहे, मग ह्याच्यात फक्त एकच माणूस टार्गेट का करायचा? मग काय वैयक्तिक आहे का काय? माझा हा प्रश्न आहे सगळ्यांना. आणि तुम्ही मला सांगायचं उत्तर द्या का हा वैयक्तिक काय वाद आहे का? हा माझा प्रश्न, मी प्रश्न उपस्थित करतो इथं. ठीक आहे. ज्यांनी हे सगळं केलं होतं ना, दिल्यानंतर बरं ह्यांची जी प्रश्न होती ह्यांनी मध्यस्थी केली सूरज भाऊनी बाळू गाजरेंनी, बाबा ते काय असेल ते आपण हे करू. तर ह्यांनी मला उत्तर दिली. तर मी ह्यांना सगळं क्लॅरिफिकेशन दिलं त्याचं की अशी एफडी होती, काय होतं, काय असेल ते असेल. मला पण मी त्याच्यात नाही आहे, मी सक्रिय सभासद आहे फक्त, पण मला बाकीच्या ह्याच्यातलं मला काय माहीत नाही. पण ह्यांनी जेव्हा हे सगळ्या गोष्टी केले, तुम्हाला पटले होते का नाही सूरज भाऊ? पटले. तुम्ही काय बोलले होते? आम्ही दाखवतो, आम्ही शेटला तुम्हाला हां बरं, तुम्ही दाखवल्यानंतर तुम्ही मला काय बोलले? नाही, त्याच्यानंतर काय झालं तुम्ही मला काय सांगितलं, 1 मिनिट, तुम्ही मला काय सांगितलं की काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल आहेत, तुम्ही कोणाला बरोबर नाही ना.
आम्ही बट आम्ही मी शेतात जे दाखवतो. तुम्हाला डिटेल दिले ते खोटे होते का? नाही त्यात कुठं खडाखड पण नव्हती काही नव्हतं. काय खोटं असेल तर हे आज माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी. नाही पण त्याचं म्हणणं बरोबर आहे. हा. तुम्ही ज्यावेळेस आरोप करताय तर तुम्ही किती आरोप पूर्ण- केले थांबा, शेठ? थांब. तुम्ही लोक- पूर्ण बॉडीवरती का नाही आरोप करत? मग मी काय म्हणतो अख्खी बॉडी आहे त्याचं म्हणणं बरोबर ना, आहे ना? एकच व्यक्तीवर का तुम्ही आरोप करताय? फक्त याच्या वडिलांना म्हणजे हा? श्याम खोत आणि मी बोलतोय ना तर मी त्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांचं बोलतोय म्हणणं बरोबर आहे. मला बाकी बरं काय का? येत नाही. मोरे साहेब तुम्ही यात्रेमध्ये होतं मला एक गोष्ट सांगा. पण ह्यांना मान्य नाही होणार ना. एक मिनिट मोरे साहेब मला नाही एक काय गोष्ट सांगा. बोला ना काय बोलायचं मी आहे बोला. ना मी यात्रेमध्ये होतो, सक्रिय होतो 2014 सालापासून. बरं का मोरे साहेब आम्ही पण स्वतः पण एक मिनिट त्यांचं होतं त्यांना काहीतरी बोलायचं बोला. काय बोलू? मी 2014 पासून सक्रिय होतो यात्रेत आणि ह्याला साक्षीदार आहेत ना, हे रुपेश भाऊ आहे, तेजस शिंदे आहे, सिद्धेश ढोले आमचा, सुबोध आहे, सगळे विसावे काका सगळेच आहे. आणि सक्रिय म्हणजे असं नाही फक्त आम्ही 3-3 तास दिलेले आम्ही पण वर्गणी गोळा करण्यापासून प्रत्येक गोष्टीला आम्ही 3-3 तास दिलेले. रॅली जमा करायला, रॅली जमा करायला जुन्नर शहराच्या आजपर्यंत आपलं दुर्दैव आहे का जुन्नर शहरात ट्रॉली जेव्हा सजवायला जुन्नर शहराची जेव्हा मिरवणूक निघती यात्रेची त्यावेळेस 50 लोक नसतात. का नसतात? राजू शेठ खत्रे अध्यक्ष होते त्या शाळी आम्ही 120 जण आम्ही जमवली होती. अनिल शेठच्या कार्यक्रमाला पण आम्ही त्यांना विचारावं तुम्ही, माझं मेडिकलचं उद्घाटन होतं 2018 झाली, त्यांना विचारावं तुम्ही, दिवसभर मेडिकलवर असायची ती अशीच असायची का? हां म्हणजे माझं दुःख एवढंच आहे, एका माणसाला टार्गेट करू नका. अख्खी कमिटी आहे, सगळे कमिटीचे मेंबर जे सक्रिय आहेत, जे वर्गणी गोळा करतात, एकता श्याम खोत जात नाही कोणाकडे पैसे मागायला, सगळे जातात आणि सगळ्यांच्या तोंडाकडे जाऊन पैसे मागितले जातात. एक माणसाला टार्गेट करणं हे अतिशय चुकीचं आहे. मागच्या 6 महिन्यापूर्वी जे झालं ठीक आहे, मी शांत होतो, काय नाही माझा ठीक आहे, मी पर्सनल काय बोलतच नाही. पण आत्ता जे आहे गोष्टी हे सगळे इथे झाले पाहिजे. अंबर शेट्टी मध्यस्थी केली आहे, त्यांनी जे केले ते जे म्हणतील ते आम्हाला मान्य आहे. पण ह्या गोष्टी इथून पुढं पर्सनलवर कोणीही घेऊ नये हे माझं वैयक्तिक मत आहे. मग ते हिशोबामध्ये जी अनियमितता झाली ती तर तुम्हाला मान्य आहे की नाही? नाही ऐका ना दादा, त्यांनी जे पहिलं पत्र काढलं होतं हेच आहे माझ्या माहितीने हे त्यांनी अख्ख्या गावात पूर्ण हे केलं का 70 लाखाचं हे झालं, बरोबर आहे? 70 लाखाचं हे झालं, घोटाळा झाला, भ्रष्टाचार नाही घोटाळा नाही, अनियमितता आहे तो शब्द, नाही, घोटाळा त्यांनी नाही. भ्रष्टाचार एक शब्द पण वापरला होता तेव्हा. बरं, बरं. वापरला होता त्यांनी. ठीक आहे, ठीक काय आहे. तर भ्रष्टाचार म्हणजे काय आहे याचं व्याख्यान कोण देणार आहे? हे ठरवणारे कोण आहे जुन्नर शहरामध्ये? मग इथं बाकी सगळे बसलेले कोण नाही का? म्हणजे एकट्या माणसाच्या नावावर जर प्रत्येक पत्रक काढले, आत्ताचं पण आजचं पत्रक हे बघा मी तुम्हाला दाखवतो, इथं खाली क्लिअरली लिहिलेली आहे आणि शिवाजीराव नगरसेवक सामाजिक कार्य. मग बाकीचं जुन्नर शहर झोपलंय का? तुमचा आक्षेप काय त्या पत्रकावर? नाही, माझ्या आक्षेप एवढाच आहे, भ्रष्टाचार लिहिलेले आणि हा लिहिलं नाही वरती लिहिले स्पष्ट भ्रष्टाचार लिहिले, भ्रष्ट कारभार असं लिहिलेलं आहे. भ्रष्ट कारभार भ्रष्ट कारभार आणि भ्रष्टाचार हे 2 शब्द वेगळे आहेत. ठीक आहे ना, पण माझं काय म्हणणं आहे ते होते हा तुमचं म्हणणं आहे की वैयक्तिक इंटेन्शनने ते करतायत, सगळे जबाबदार असताना. माझा डायरेक्ट आरोप आहे. नाही, Yes. एकच म्हणणं एवढंच आहे, अख्खी जर कार्यकारिणी होती तर फक्त माझे वडील टार्गेट का? ते स्वतः बी अध्यक्ष होते ना, मग त्यांनी 2018 का नाही उत्तर दिलं? विचारू आपण त्यांना, त्यांनी काही सगळे गावापुढेच होते ना. याच्यावर काय आक्षेप नाही घेतला? बरं 2018 झालं, 19 झालं, 20 झालं, 21, 22, 23, 24, 25 7 वर्षानंतर त्यांना का जाग आली? भ्रष्ट कारभार फक्त हा हे बघा, हे असं नाव त्यांनी ओपन श्याम अर्जुन सिंग खोत असं उल्लेख केलेलं आहे. असं उल्लेख करण्याचं काय कारण आहे? हा येतो त्यांच्याकडे. असं उल्लेख करण्याचं काय कारणच नाही साहेब. झाले तुमचं? त्यांचं म्हणणं आहे की ते सगळी कमिटी जबाबदार असताना तुम्ही एकट्या शाम त्यांना टार्गेट करताय, काय वैयक्तिक तुमचा आकस आहे का त्यांच्या बाबतीमध्ये? ठीक आहे. आत्ता ऐका आत्ता जे लोकेश खोत जे बोलले त्याच्यात मी थोडी दुरुस्ती करतो. वैयक्तिक आकस बिकस काही नाही आहे, ते कारभार पाहत होते, थोडी माझी चूक झाली असेल ती मी मान्य करतो. श्री श्याम अर्जुन खोत व इतर त्या बॉडीमध्ये जे असतील त्यांचंच असतं. त्याच्यामध्ये काय 2 त्यांनी सुरज नारायणवरतींना कागदपत्र, त्यात एक सत्यता निघाली. थोडी जे मी कागदपत्र काढली होती ते शेवटचं पान ग्रँड टोटल जी शिवाई यात्रेचं शिवाई पतपडीमध्ये सिविंग खातं क्रमांक 46 आहे, त्याच्यात लास्ट पान जे होतं 18 नंबर 17 नंबरचं ते माझ्या ह्याच्यात आलं नव्हतं.
त्यामुळे ती जी एक इबडी होती कानिटकर ती सत्यता निघाली. ती 1766 नंबर 1866 नंबरची इबडी ती निघाली. सगळं पाठ आहे नंबर तुम्ही काय काळजी करू. त्यामुळे ती थोडं क्लिअर निघाली. दुसरा जो विषय होता तेव्हा हे 2018ला अध्यक्ष होते. तर मी जो 2018ला अध्यक्ष होतो 2019 जे माझ्या निदर्शनात त्यांनी 2018ची डिसेंबर आहे 18, 19, 20 एप्रिल 2018ला यात्रा संपली. डिसेंबर 2018ला त्यांच्या पतपेढीपुढे हिशोब दिला. तो थोडा लेट झाला. ते लेट करत असताना ते लेटचं पण त्यांनी दिलेलं तो 8 महिने होते. तो माझ्या आरोपात ते 19 आरोप बोलले तर त्याच्यातला हा एक आरोप होता. तर तो 6 महिन्याचा आरोप त्याच्याकडे पुरावा माझ्याकडे आहे की त्यांनी 18/10/2018ला त्या एवढ्या ठेवल्या. यात्रा संपली 18, 19, 20 एप्रिल 2018 म्हणजे 4था महिना आणि 10वा महिना हा 6चा दिवस. म्हणजे 6 महिने ते पैसे असेच राहिले. त्यांच्या पदवीत खाते चालवणार तेच होते. तो काय विषय नाही. तो नंतरचा भाग तो चौकशीतला भाग आहे. आणि ही दुरुस्ती मी करत नाही की सर्व मग त्याच्यात ज्या 17 जण होते त्यातले 4 मयत आहे, 13 जण आत्या आहेत. त्या 13मधले सगळे चांगले स्टँडर्ड आहे. समाजामधले काही वकील पण आहे, काही चांगले आहेत. सगळ्यांची जबाबदारी होती. काय श्याम खोत यांची व्यक्ती ती चौकशीचा भाग आहे तो सगळा अनिलचे. फक्त त्यांचा आक्षेप एवढाच आहे की माझ्या वडिलांना टार्गेट केलं जात आहे. पाहत होते खोत सगळे मानतायत हे सगळे मानत होते. परंतु त्यांनी पण संयुक्तिक सगळ्यांना घेतलं. कागदोपत्री त्याला राहिलं व इतर घेण्यात घ्या. म्हणजे ती तुमची चूक तुम्हाला मान्य आहे. ठीक आहे. चूक म्हणजे कोणची अक्षरातली अक्षरातली मान्य. व्यवहारातली चूक नाहीये, आकड्यातली चूक नाहीये देण्यात. अनियमितता त्याच्यामध्ये झालेली आहे हे 100% त्रिवार सत्य आहे. 22-23 शाळेच्या ज्या पाण्यावाल्याच्या यात्रा आहे ते आपण ते इथं आहे. तो नंतरचं जे अंबरशेठ मध्ये ते हिशोबात त्यांना मी दुपारी हिशोब दिलाय तुम्हाला जो पाहिजे आनंद शेठ बरोबर जे मध्ये वैयक्तिक श्याम खोत यांच्यावर तुमचा कोणता आक्षेप नाही. आक्षेप जो आहे तो श्याम अर्जुन खोत व इतर सर्व कमिटी 2015ची ती श्री साई शिवाई देवी सेवा संस्था परदेशपुरा जुन्नर महाराष्ट्र 411/2015 पुणे या बॉडीवर माझा पूर्ण आक्षेप आहे. ठीक आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही समाधानी आहात याच्यामध्ये? मी समाधानी आहे त्याचे. ठीक आहे. चालतं.